नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, सोशल मीडियामध्ये सध्या एक बातमी फिरत आहे आणि अतिशय वाईट बातमी आहे की 1.5 लाख टीईटी पास 1.5 लाखात टीईटी पास करून मिळेल अशी बातमी येते. बरेचसे एजंट सक्रिय झाले अशी पण बातमी सोशल मीडियामधून येते आहे. सो अशा बाबतीत मुलांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा खूप 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 सतर्क राहा, कारण टीईटी जी पुणे परिषद घेत आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये, यामध्ये त्यांनी 7 प्रकारचे अलर्ट, 7 प्रकारचे उपाय इथे नेमलेले आहेत. सो याच्यामधनं कुणालाही सूट मिळणार नाही. उलट जर असा उमेदवार सापडला गैरप्रकारामध्ये तर त्याच्यावरती मोठ्या प्रकारे कारवाई होऊ शकते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण लक्षात घ्या, तुमच्या इतरांनाही कळवा. सो असं कुणी जर तुमच्यामध्ये असं कुणी एजंट कुणी म्हणत असेल, कदाचित तुमच्यातलेच काही उमेदवार शिक्षक म्हणत असतील, संघटना म्हणत असेल की आम्ही तुम्हाला पास करून देऊ, तर हे अतिशय चुकीचं आहे. अशा काही प्रलोभनाला बळी पडू नका, उगाच तुमचं नुकसान होईल. त्यात काही प्रलोभन अशी पण आहेत की आत्ता पैसे देऊ नका, आम्ही तुम्हाला टीईटी पास करून देतो आणि मग पैसे द्या. सो उमेदवारांना अशा प्रकारचे प्रलोभन दिली जात आहे. सो याच्यापासून नक्कीच तुम्ही अलर्ट राहा आणि अशी माहिती तुम्ही जवळच्या तुमच्या जिल्हा लेवलला जे शिक्षण विभाग आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सो हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय. 1.5 लाखात टीईटी पास करणारे एजंट सक्रिय झाले आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे परिषदेने 7 वेगळे प्रकार इथे योजलेले आहेत. सो नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. पण तिकडे जाण्यापूर्वी 8 फेब्रुवारी 2026 ला सीटीटीची एक्झाम होणार आहे. फॉर्म लवकर सुटणार आहे. त्यासाठी जे उमेदवारांनी आता टीईटीचा फॉर्म भरला नसेल त्यांनी सीटीची तयारी चालू करा आणि सीटीची तयारीचा शुभारंभ करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही मार्गदर्शनपर बॅच पण तुम्हाला अवेलेबल आहे. फक्त सीटी घेणार असाल तर ही बॅच पेपर 1 प्लस पेपर 2 लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात बॅच आहे. आणि टीईटी प्लस सीटी तुम्हाला हवी असेल तर ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे, जिची व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्षापर्यंत असणार. सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. युट्यूबला लेक्चर तुम्ही बघत असाल, सगळे डेमो लेक्चर तुम्ही बघत असाल तर लगेच बॅच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, काही दिवसापूर्वीच पुणे परिषदेने एक प्रसिद्धी पत्रक दिलं होतं, प्रसिद्धी निवेदन दिलं होतं. कोणत्या ह्या एक्झामच्या बाबतीत काय होतं निवेदन? त्यांनी सांगितलं की 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या नियमानुसार त्यांनी टीईटीचं आयोजन केलंय. कधी होणार ती? 23 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे. पण याबाबत तुम्हाला विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं, म्हणजेच युट्यूब चॅनल असेल, सोशल मीडिया असेल आणि प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही त्यांनी सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील असं त्यांचं परिपत्रक 6 नोव्हेंबरला आलं होतं. त्यानंतर पुढारी न्यूजपेपरची 5 नोव्हेंबर 2025 ची बातमी आहे. त्या बातमीचाच इथे मी आधार घेतोय. ह्या बातमीत त्यांनी सांगितलंय की टीईटी एक्झाम स्कॅम, 1.5 लाख द्या आणि टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हा, एजंट कडून ऑफर, शिक्षकांमध्ये चर्चा. आता ह्या एजंटनी काय केलं माहितीये का? शिक्षकांना टार्गेट केलंय. का शिक्षकांना टार्गेट केलंय? ते पण खूप अभ्यासू खरं म्हणजे, व्यक्तिमत्व असे ते अभ्यासू, अवघड व्यक्तिमत्व आहे. अभ्यास करतात, कुणाला गरज आहे, कुणाला नीड आहे, कुणाला आपण ऑफर देऊ शकतो, तर शिक्षकांना ऑफर देत आहे. आता त्यांना कळत नाही, हे शिक्षक आहेत, हे ऑलरेडी शिकलेले आहेत, तुम्ही त्यांना शिकू नका. पण काही ठिकाणी काय होते, काही शिक्षक याला बळी पडताय. सो शिक्षक मित्रांनो आणि उमेदवार दोघांनाही सांगतो मी, कारण का यांनी फायदा घेतलाय की शिक्षक आता मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे, टीईटीचा विरोध करत आहे, टीईटी द्यायची नाही म्हणताय. कदाचित त्याला गृहीत धरून या एजंटनी शिक्षकांशी आता संबंध किंवा शिक्षकांना संपर्क करायचा प्रयत्न करताय आणि त्यांच्या मार्फत ते आता बऱ्याचशा शिक्षकांच्या ग्रुपलाच इथे संपर्क करून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची मागणी करताय टीईटी पास होण्यासाठी. हे अतिशय चुकीचं आहे. असं कोणी असेल तर त्यालाही समजून सांगा आणि त्याला भविष्यात होणाऱ्या काय घडामोडी होऊ शकतात, तुझ्यावरती काय कारवाई होऊ शकते हे पण समजून सांगा. कारण आपण शिक्षक आहोत, जातीने शिक्षक आहोत, जातीने शिक्षक बनणार आहोत. सो तुमचं हे प्रथम कर्तव्यच आहे की असा काही गैरप्रकार आपल्याला करायचा नाहीये. यामध्ये त्यांनी भरपूर माहिती दिली. बघा, त्यांनी सांगितलं, बघा, शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे, या गोष्टीचा फायदा एजंट कडून घेण्यात येतो आहे. आणि जवळपास हे काय करताय, 1.5 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत मागणी करताय. यात भरपूर एजंट असतात, याचा एजंट तो, त्याचा एजंट तो, त्याचा एजंट तो, असे सगळे एजंटची साखळीच आहे. काही शिक्षक फसवणूक होईल या आशेने रक्कम देण्यास नकार देत आहे. मात्र काही शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना अध्यक्ष, पदाधिकारी यांना मध्यस्थी करून, बघा आता हे संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक यांना मध्यस्थी ठेवून
मध्यस्थी करून पैसे देत आहेत. आता बघा, तुम्ही जे मला बघत असेल त्यांना सर काही पण सांगता, नाही असं नाही, तुम्हाला माहिती नाही पडत. जो व्हिडिओ बघतो तुमच्या जवळचा पण यामध्ये असू शकतो की अरे मी 1.5 लाख भरले, नंतर तो सांगेल तुम्हाला एखाद्या वर्षाने 6 महिने, अरे मी 1.5 लाख भरले होते यार, नाही झालं, किंवा 1.5 लाख गेले माझे, किंवा 1.5 लाख भरून मी केलं, असंही बरेच जण सांगतील तुम्हाला. तुमच्या आजूबाजूचे येऊ शकतात. सो अलर्ट राहा आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच रक्कम द्या असे काही एजंट सांगत आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आशेवर एजंटला 1.5 ते 2 लाख 2.5 लाखापर्यंत पैसे देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला फक्त अवेअर करतोय, सांगतोय की अशा ज्या गैरप्रकार आहे ह्या गोष्टी चुकीच्या आहे आणि यात भविष्यात विपरीत परिणाम होऊ शकतो. सो तुम्ही पण काळजी घ्या आणि तुमच्या मित्रांनाही काळजी घ्यायला हवा. हा एक संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि आता महत्वाची बातमी तुम्हाला अजून पुढे देतो की टीईटी एक्झाम, बघा 9 नोव्हेंबरला पुढारी न्यूजपेपरने बातमी दिली आहे. टीईटी एक्झाम, महाराष्ट्र टीईटी परीक्षेत बोगस उमेदवार रडारवर, राज्य परीक्षा परिषदेची तंत्रज्ञानाधारित तयारी. आता बोगस विद्यार्थी कोणते, ज्यांनी याच्यापूर्वी गैरप्रकार केले असेल तर अशा उमेदवारांना इथे परीक्षेला बसता येणार नाही. याच्यापूर्वी त्यांच्यावर काही कारवाई झाली असेल तर त्या विद्यार्थ्यांना इथे एक्झामला बसता येणार नाही. सो या संदर्भात खूप जास्त प्रमाणामध्ये जवळपास 7 वेगवेगळे पर्यायाच्या माध्यमातून इथे उपाययोजना केलेल्या आहे. काय उपाययोजना आहे तर बघा, यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलंय फोटो व्ह्यू असणार आहे, कनेक्ट व्ह्यू पण असणार आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, फोटो व्ह्यू कनेक्ट व्ह्यू बरोबरच बायोमेट्रिक असेल सिस्टम, फेस रेकॉग्निशन असेल, लाईव्ह सीसीटीव्ही विथ AI असेल आणि फ्रायस्किंग. या सगळ्या जवळपास 7 सुविधांचा वापर या एक्झामसाठी केला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त ऑफलाईन स्वरूपात त्यांच्या अधिकारी पदाधिकारी ते असणारच आहे, पण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी या 7 गोष्टींचा वापर त्यांनी केलाय. त्यात वन बाय वन बघूया. फोटो व्ह्यू म्हणजे काय, परीक्षार्थीचा फोटो घेतला आणि सिस्टीमवर अपलोड केला तर लगेच कळतो की हा विद्यार्थी आणि त्यांनी फॉर्म भरला विद्यार्थी मॅच होतो का. म्हणजे फोटो घेणं, फोटो व्ह्यू, जो विद्यार्थी एक्झामला येणार आहे त्याचा फोटो घेणं, हा फोटो घेतला जाईल. दुसरं काय, कनेक्ट व्ह्यू, फोटो घेतल्यानंतर तो फोटो डेटा सर्व्हरशी जोडला जातो. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना फोटो अपलोड करतात ना, त्या डेटा सर्व्हरशी जोडला जातो आणि तुमचा आत्ताचा एक्झामला व्यक्ती आणि त्यांनी फॉर्म भरताना दिलेला फोटो हा मॅच होतो का हे पण चेक केलं जाणार आहे. सो अलर्ट राहा. जर मॅच झाले तर लगेच अलर्ट येतो आणि तो विद्यार्थी पकडला जातो. मग त्या सीटवर जो कोणी असेल त्याच्या संदर्भात कारवाई केली जाते. तिसरा मुद्दा, तिसरं डिव्हाइस आहे फेस रिकग्निशन, ज्यामध्ये परीक्षेच्या केंद्रावर उमेदवाराचा फोटो कॅमेराने घेतला जातो. हा फोटो अर्जात दिलेल्या फोटोशी किंवा फोटो व्ह्यू सिस्टीम मधील डेटाशी जुळवला जातो. बघा, आता फेस रिकग्निशन मशीन पण असणार तिथे. बघा, म्हणजे फोटो व्ह्यू आहे, कनेक्ट व्ह्यू आहे, त्याचबरोबर तिसरं डिव्हाइस फेस रेकग्निशन पण होणार आहे. तुमचा फेस रिकग्निशन केला जाणार आहे. सो तो कनेक्ट होणार सर्व्हरशी. बघा, 3 प्रकारचे डिव्हाइसेस बघा एकाच गोष्टीसाठी. त्यानंतर चौथा आहे बायोमेट्रिक पडताळणी. आता बायोमेट्रिक पडताळणीमध्ये एक तर तुमचं थंब दिलं बघा, फॉर्म भरताना थंब असतो, लेफ्ट थंब असतो, किंवा तुमचे आयरिस असतात ते चेक केले जातात. ते सुद्धा सिस्टीमशी कनेक्ट केले जातात आणि चेक केले जातात. याचे थंब, जो एक्झामला आलाय त्याचा थंब आणि फॉर्म भरताना दिलेला थंब हा मॅच होतो का. किंवा काही एक्झामला आयरिस पण वापरतात. इथे आता आयरिस तुम्ही दिलेलं नाहीये फॉर्म भरताना, पण ते आयरिस सुद्धा वापरले जातील. तुमच्या आधार सुद्धा कनेक्ट केलं जाणार आहे. आधारवर तुम्ही आयरिस दिलेत ना, सो हा व्यक्ती डेटा, तुमचा जो डेटा आहे ना गव्हर्नमेंटचा, त्याच्याशी कनेक्ट होणार आहे. सो फार जबरदस्त ही प्रणाली असणार, लक्षात घ्या. तिसरा आहे फ्रिस्किंग. फ्रिस्किंग म्हणजे काय, जनरली जो उमेदवार त्याला चेक केलं बघा, ते मशीन वापरून तुमची पुढे झडती घेतली जाते. खिशात काही आहे का, मोबाईल आहे का, डिजिटल काही वापरलाय का, काही वस्तू तुम्ही लपून घेऊन चाललात का, ते फ्रिक्सिंग, ते सुद्धा तुमचं मोबाईल, शस्त्र, कागदपत्र, इतर साहित्य चेक केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं 6 आणि 7 दोन्ही ऍड करून लाईव्ह सीसीटीव्ही प्लस AI विथ AI अतिशय स्मार्ट प्रकारे काम करणारे AI प्रणाली सुद्धा त्यांनी यात ऍड केली. ही कशी काम करते थोडक्यात समजून घ्या. सीसीटीव्ही कॅमेरा काय करताय, सतत थेट दृश्य लाईव्ह फुटेज घेतो. तुम्ही एक्झामला एंट्री केल्यापासून ते एक्झाममधून बाहेर पडेपर्यंत सीसीटीव्ही तुमच्यावर असणार आहे. तुमच्या हालचाली ते काय करणार, चेक करणार आहे. बरं, फक्त हालचाली चेक करणार आहे. ही हालचाली चेक केल्यानंतर AI सॉफ्टवेअर त्याला कनेक्ट असणार आहे. त्या दृश्यातील हालचाली, चेहरे, वस्तू किंवा वर्तन ओळखतंय कोण, AI ओळखणार. AI ओळखणार सगळे वर्तन. तुमचा पेपर चालू असताना कुणी मध्ये आलं तर त्याला सुद्धा ओळखणार आहे. हा तिरहाईत व्यक्ती आहे, हा व्यक्ती याच्याशी कनेक्टेड नाहीये, हे पण लगेच अलर्ट करणार आहे. सिस्टम अलर्ट देणार आहे. काही संशयास्पद हालचाल दिसते तर लगेच अलर्ट पाठवते. उदाहरणार्थ बघा, इथे लक्षात घ्या, फार चांगलं आहे. परीक्षेच्या केंद्रात बनावट उमेदवार आला तर चेहरा जुळत नाही, AI सॉफ्टवेअर लगेच सांगणार आणि लगेच ताबडतोब चेतावणी देणार की हा व्यक्ती, याचा चेहरा कोणत्याही एक्झामिनरशी जुळत नाही किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्याशी जुळत नाही. त्यानंतर कोणी मोबाईल वापरत असेल, चुकून कोणी मोबाईल नेलाच, कोणी मोबाईल त्यांना प्रोव्हाइड केलाच तर हे AI काय करतंय, हातात मोबाईल दिसतो याचा अलर्ट देणार, तो लगेच अलर्ट देणार.
तिसरं, कुणी कॅमेऱ्यापासून लपण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कॅमेरा चालू आहे सीसीटीव्ही पासून असा इकडे बाजूला व्हायचा प्रयत्न केला, तर हे AI सॉफ्टवेअर ओळखणार, त्याचा चेहरा दिसत नाही म्हणून अलर्ट देणार, फेस मिसिंग अलर्ट देणार, गर्दी, मारामारी, अनियमित हालचाल जर दिसली त्याला तिथे, तर तो काय करतोय, हालचालचं पॅटर्न बदललं तर सिक्युरिटीला लगेच सूचना देतो. सगळं हे AI सॉफ्टवेअर सुद्धा इथे वापरण्यात येणार आहे. सो चांगली सिस्टीम एक्झामच्या दिवशी असणार आहे. बाकी इतर गोष्टी सोडल्या तर आता खूप चांगली सिस्टम इथे राबवली जाणार आहे. सो गैरप्रकाराला खूप मोठ्या प्रमाणात आळा बसणार. हे ऑफलाईन आहे, सो इथे ऑनलाईन मध्ये जाऊन छेडछाड करणं त्याचा विषय नाहीच आहे. हे ऑफलाईन तुमची एक्झाम घेणार आहे, त्यामुळे ऑनलाईन तुमचे मार्क बदलणं वगैरे हे तर ह्या गोष्टी ते घडणार नाहीये. ऑफलाईन पेपर तुमचा प्रूफ विथ प्रूफ असणार आहे. तुम्ही दिलेला पेपर सगळा जमा केला जाणार, सीसीटीव्हीच्या अंडर सगळं चालणार आहे. हे सगळे 7 प्रकारचे वेगळे मॉडेल्स वापरून ही एक्झाम खूप चांगल्या पद्धतीने ट्रान्सपरंट होणार आहे, यात खात्री 100% आहे, यात काही संशय नाहीये. सो विद्यार्थी मित्रांनो, गैरप्रकार रोखण्यासाठी सिस्टीम कशी काम करते, बनावट उमेदवार पकडले जाणार, पेपर लीक करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार, वेळ, ठिकाण आणि ओळख एका सिस्टीम मध्ये साठवली जाणार आणि फसवणूक झाल्यावर तातडीने पुरावा सुद्धा मिळणार. ते तुम्हाला वाटलं की कुठेतरी गडबड होते, तुम्ही सांगा, त्याचे पुरावे सगळे या 7 डिव्हाइसेस मध्ये रेकॉर्ड असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे शिक्षक होण्याच्या या प्रोसेसमध्ये आहोत. शिक्षक होणार आहोत, काही शिक्षक टीटी देणार आहोत, स्वतःला सिद्धही करणार आहोत टीटीच्या माध्यमातून. सो शिक्षक म्हणजे काय, तर शिक्षक म्हणजे एक आदर्श, सगळ्या समाजासमोर येणाऱ्या भावी पिढीसमोर आदर्श असतो. म्हणूनच टीटी परीक्षा प्रामाणिकपणे देणं ही फक्त जबाबदारी नाहीये, तर ती एक सगळ्यांची संकल्पना आहे. सो तुम्ही पण आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल, उमेदवार असेल जे टीटी देणार, त्या सगळ्यांना सांगा की अशा गोष्टीपासून दूर राहा, अशा गोष्टी चुकीच्या आहे. आपण शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. सो आपणच सुरुवात चुकीची केली तर भविष्यात घडणारी पिढी सुद्धा चुकीची घडणार आहे आणि गिल्टपणामध्ये राहतो. सो अजिबात असं काही करू नका. चला तर शिक्षणाची प्रतिष्ठा जपूया आणि गैरप्रकारांना पूर्ण विराम देऊया. सो ही एक्झाम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना द्यायची, तुम्ही पण द्या, इतरांना पण सांगा. नक्कीच हा मेसेज चांगला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतोय आणि सध्या शिक्षण विभाग सुद्धा खूप अलर्ट आहे, याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई पण होऊ शकते. सो अशा गोष्टी अजिबात होऊ देऊ नका आणि तुम्ही सुद्धा याचा भाग बनू नका. असाच मेसेज तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला व्हिडिओ तो सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.